सेमीफायनल मध्ये जाण्याची संधी भेटेल. पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू क्लिक केलेला, एक धाव. चोर धाव बोलतात त्याला. एक धावेने संघाची धावसंख्या ओपन झालेली आहे. संघाची धावसंख्या 1, 0 गडी बाद 1. रवी यारबुडे शैलेश गांगुर्डे यांचा सामना करतील क्वार्टर फायनल साठी. हा सामना सुंदर असा मारलेला चेंडू, अंपायरचा इशारा, नो बॉल. त्यावर एक धाव. संघाच्या धावसंख्येत 2 धावांनी वाढ. संघाची धावसंख्या 3. पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे. डिक्लेअर एक धाव. संघाची धावसंख्या 4. पुन्हा एकदा शैलेश गांगुर्डे सज्ज फलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 6. सुंदर असा मारलेला शॉट, सुंदर असं क्षेत्ररक्षण, त्यावर एकच धाव. एका धावावर समाधान मानावं लागेल कैलास जाधव यांना. पुढचा चेंडू, सुंदर असा मारलेला चेंडू, परंतु एकच धाव मिळालेली आहे संघाला. सिंहगडची धावसंख्या वाढण्याच्या दिशेने 8. पुन्हा एकदा शैलेश गांगुर्डे, सुंदर असा बॉल, सुंदर असा बॉल टाकलेला, त्यावर एकही धाव नाही. पुन्हा एकदा शैलेश गांगुर्डे सिंहगड साठी. 10 धावा. ओव्हर 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11. 0 गडी बाद 11. कृपया पुढे यावे. 2 धावा. संघाच्या धावसंख्येत बदल. सिंहगडची धावसंख्या 13. खेळणारे हा संघ सिंहगड. पुन्हा एकदा विक्की कांबळे देवगिरीकडून. सुंदर असा टॅप केलेला चेंडू, त्यावर सुंदर असं क्षेत्ररक्षण जयस्वाल याचं. नॉट आउट. अंपायर्स कॉलिंग नॉट आउट. 2 धावा. सुंदर असा 13-15. पुन्हा एकदा विक्की कांबळे रवी आरबुडे यांच्यासाठी माडा एंड पासून. सुंदर असा मारलेला चेंडू, त्यावर 2 धावा. डिक्लेअर 2 धावा. धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 17. पुन्हा एकदा क्वार्टर फायनलचा पहिला सामना 2024 SKPL. पुन्हा एकदा देवगिरी. सुंदर असा उचललेला चेंडू 6 रनांसाठी. बाद, गडी बाद. 6 नाहीये इथे, गडी बाद. अंपायर नो बॉल आहे. बॉल काउंट. बॉल काउंट, रन नाहीये. पुन्हा एकदा विक्की कांबळे. एका प्रकारच्या रवी आरबुडे यांना जीवदानच म्हणता येईल. त्यावर एक धाव. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 18. SKPL 2024 साठी स्क्रीन टीमचे मालक व सर्व रवी यारबुडे यांचे बंधू किरण यारबुडे यांचं देखील या SKPL साठी खूप मोठं योगदान आहे. त्यांचं देखील खूप खूप आभार, खूप खूप स्वागत. ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी. कोण होते सिंधुदुर्ग टीम. पहिले 2 रन बाहेर गेले. नाव दे ना टीम ओनरची. उमेश शेलार आपला पहिला षटक घेऊन येत आहेत. संघासाठी 3रं.
संघासाठी तिसरा, स्वतःसाठी पहिला षटक, पहिला चेंडू रवी आरबुडे यांच्यासाठी. संघाची धावसंख्या 19, 20 माफ करा 20 धावा झाल्यात. सुंदर असा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने मारलेला, सुंदरसा असं क्षेत्ररक्षण, एकच धाव. संघाच्या धावसंख्येत एका धावेने भर. पुन्हा एकदा सज्ज उमेश शेलार सामना करतील कैलास जाधव. ओ कैलास जाधव जमिनीवर आडवे झाले होते थोड्या वेळासाठी, परंतु पुन्हा उठून त्यांनी रनअप घेतला आणि आपले रन पूर्ण केला. सिंहगडचा ढाण्यावाग कैलास जाधव आपल्या संघासाठी उत्तम प्रकारे खेळत आहे. तोरणागडचा तो हे जाधव कुटुंब मला वाटतं SKPL गाजवायला आले वाटते. यांची बोली लावू नका कलिनावाल यांची पुढच्या वर्षी. उमेश शेलार यांचा चेंडू उत्तम प्रकारे टोलवलेला आहे. 2 धावा. अरे तुम्ही काय टुविन काय 91 रन देता काय त्यांना. 25 धावा. पुढचा चेंडू उमेश शेलार यांचा. सामना सुंदर अशा रीतीने मारलेला चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण दिशांत पवार यांचं. पुन्हा 2 धावा. दिनेश पवार यांचे सख्खे बंधू आहेत दिशांत पवार. पुन्हा एकदा उमेश शेलार यांचा चेंडू कैलास जाधव यांना. सुंदर अशा रीतीने मारलेला चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण, त्यावर 1 धाव. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या 27, 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 28. शिवसेना विभागीय नेते ॲडव्होकेट सुधीरभाई खातू यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं खूप खूप स्वागत. किरण आरबुडे आपलं देखील खूप खूप स्वागत. 28 शेवटचं षटक आहे या सामन्यातील. शेवटचं षटक करो या मरो. जो सामना जिंकेल तो सेमीफायनलला जाईल आणि जो सामना हरेल तो बॅग भरून डायरेक्ट एअरपोर्टला जाईल. 4 धावा. 0 बॉल 5 रन दिलेले आहेत दिशांत पवार यांनी. संघाची धावसंख्या झालेली आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33. डायरेक्ट हिट आउट. बॅड लक, परंतु चांगले बॅटिंग केलेली कैलास जाधव यांनी. कैलास जाधव यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवाव्या सर्वांनी. सुंदर अशी फलंदाजी आपल्या संघासाठी क्वार्टर फायनल मध्ये केलेली आहे. पुन्हा एकदा दिशांत पवार सामना करतील. सूरज पवार स्ट्राईकला आलेत. रवी आरबुडे. पुन्हा एकदा दिशांत पवार. पुन्हा एकदा सुंदर असा मारलेला चेंडू, त्यावर एकच धाव. पवार वर्सेस पवार. या मैदानात देखील पवार वर्सेस पवार लढत चालू आहे आणि राजकारणात देखील पवार वर्सेस पवार लढत चालू आहे. फक्त तिकडे अजित पवार वर्सेस शरद पवार. स्कोर झालेला 36. तिकडे इकडे सूरज पवार वर्सेस दिशांत पवार आहे. 37 धावसंख्या 37. पुन्हा एकदा दिशांत पवार रवी आरबुडे यांना गोलंदाजी करताना. कैसा भाग दे 100 देना. अभी उम्र कितना है मालूम है क्या उसका. धावसंख्या 38.
38. शेवटचं षटक. सुंदर असा रीतीने मारलेला चेंडू, त्यावर सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट. रवी आरबुडे वर्सेस सूरज पवार. रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. संघाच्या धावसंख्येत बदल. संघाची धावसंख्या 40. हे शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा सुंदरसा असा चेंडू, त्यावर 2 धावा. 42 धावांचा डोंगर. मला वाटतं या SKPL मधली सर्वोच्च धावसंख्या आहे. जामनगर. मॅडमच्या मी जवळ आहे, साहेबांच्या मी जवळ आहे. त्यांचं लग्न, तू इथं काय बोंबलत फिरतोय मग? हा, लाईट गेली की नीता अंबानी मलाच सांगते. कसली सांगते तुला? जिंकण्यासाठी 42 धावा ना स्कोरबोर्ड. 43 धावांची आवश्यकता आहे. कृपया लाईन मारणाऱ्याने मैदानात यावे. लाईन मारणार कोण आहे? भाई सांगळे, बघा बघा लाईन मार. बघा लवकर ये लाईन मारायला. कृपया लाईन न मारल्यामुळे मॅच तशीच थांबली. बघा लवकर या. बघा खाली आहे, नॉन स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला. लाईन मारून घ्या. कृपया फलंदाज पाठवा. चला सामन्याला सुरुवात करा. जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. रवी आरबुडे यांचा प्रथम पहिला षटक. उमेश शेलार सुंदर असा आउट. विकेट. रिव्ह्यू थर्ड अंपायर. थर्ड अंपायर टीव्ही अंपायर बिली बावडन जागे व्हा. पॅक मारत बसलाय का काय तिकडे? बिली बावडनचा पॅक मारायचा वेळ झाला वाटतं. बॅग घ्या थोडा बॅग घ्या. बॅग घ्या. फ्रंट कॅमेरा. फ्रंट स्लो.
स्लो 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 आउट. अंपायर डिसिजन इज फेवरेट डिसिजन. गुड अंपायर डिसिजन. गुड अंपायर डिसिजन. सनी हे नावाजलेले पंच आहेत. मुंबई उपनगरातले उत्कृष्ट फलंदाज देखील आहेत. बॉक्स बॉक्स क्रिकेटमध्ये त्यांचं नाव आहे. उमेश शेलार सामना करतील रवी आरबोरे. सुंदरचा असा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा धाव बाद. देवगिरीसाठी आज दुसरा झटका. 2 बॉलात 2 गडी धाव बाद. सर्वात मोठा झटका. आशेचा किरण मावळलेला आहे. देवगिरीची आशा संपुष्टात. आता यांची खिंड कोण लढवणार. सर्वात मोठा प्रश्न आता राहिले आहेत ते लिंबू टिंबू. पुन्हा एकदा रवी आरबोरे. सुंदरचा असा चेंडू. 2 बॉलवर 2 विकेट आणि तिसरा बॉल डॉट. प्रथम या टुर्नामेंट मध्ये पहिल्यांदाच रोमहर्षक गोलंदाजी. सुंदरचा असा मारलेला चेंडू. त्यावर 2 धावा. व्हेरी गुड बॅटिंग. 2 धावा. संघाच्या धाव संख्येत ओपन संघाची धाव संख्या 2 गडी बाद 2. 2-2 2-2 वापस. पुन्हा एकदा आउट. व्हेरी बॅड व्हेरी बॅड. देवगिरीसाठी हे मोठं संकट आहे. देवगिरीला लागलेली ही पनवती आहे. ही दळिंद्री आहे तुमची. तिसरा गडी असाच बाद झालाय. मला वाटतं तुम्ही 10च्या 10 असेच खपवणार आहेत. तिसरा गडी बाद झालाय असाच. सैफ खान जाजेतला माणूस. पुन्हा एकदा बाद. ओव्हर हॅट्रिक. रवी आरबोडे यांनी ओव्हर हॅट्रिक घेतलेली आहे. कृपया नोंद घ्यावी याची. 4 विकेट. सॉरी त्यात 3 धावबाद आहेत त्यामुळे ते त्यांच्या नावावर विकेट जात नाहीत आयसीसीच्या नियमानुसार. कारण की इथे फक्त आयसीसीचे नियम लागतात. एमसीएचे इथे नियम जुमानले जात नाहीत. फक्त आयसीसी बीसीसीआय जय शाह. आता बघा हाच बॉलर काहीतरी करू शकतो देवगिरीसाठी. अजून 12 तास एनआयची चौकशी बाकी आहे सैफ खान. तेव्हाच तुमची सुटका आहे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू. त्यावर 4 धावा. लाहोरवरून आलेला फलंदाज. मीरा रोडला राहिला होता. टी राजा फक्त मीरा रोड मध्ये आला. सैफ खानने डायरेक्ट कुर्ला गाठलेला आहे. पुन्हा एकदा मारलेला शॉट आणि डायरेक्ट झेल बाद. 1 चौक्यानंतर डायरेक्ट आउट. कैलास जाधव यांनी संघाचा 4था बळी घेतलेला आहे. 5वा बळी. 2 आकडी तरी रन मारा देवगिरी. पुन्हा एकदा सुंदरचा असा चेंडू. त्यावर स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. ढेर झालेले आहेत. बॅटिंग आलेली रोहित जयस्वालच्या खांद्यावर. पुन्हा एकदा सुखदेव. धाव संख्या वाढलेली आहे. 1 धावेने संघाची. सुंदरचा असा चेंडू. ऑफ आणि लेग कटर आहेत सुखदेव गस्ते. 7 वर 6 अशी दयनीय अवस्था भिकाऱ्यांवानी अवस्था झाली आहे देवगिरीची. 7 रन आणि 6 विकेट.
आणि क्वार्टर फायनलला आलेत. सात रन मारलेत, 6 विकेट गेलेत. क्वार्टर फायनलला आलेला संघ. चपला गाडा यांना मानायला. दिनेश वर्मा पुन्हा एकदा कैलास जाधव. पुढील कोणते संघ आहेत बाई सांगळे? पुढील हालेलुया. अरे दरू 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 डिसुजा, दरू गुप्ता, गॅजेट करून डिसुजा. 7 विकेट. किशोर माने. माने साहेब तुम्ही तरी लाज ठेवा जरा, संघाचे मरण मारा. माने साहेब संघाचे कर्णधार. हॅलो. पुन्हा एकदा कैलास जाधव. हॅलो. पुन्हा एकदा वाचलेला आहे प्लेयर. तोरणागड आणि पन्हाळागड या दोन्ही संघाचे संघ कुठले आहेत आता पुढचे? बॉल. हो, सुंदरचा असा टॅप किशोर माने यांचा. चौका. सुंदरचा असा 4 रन मारलेले आहेत. किशोर माने यांचे पुत्र मयूर माने हे अमेरिकेतून लाईव्ह बघत आहेत आपल्या वडिलांना की वडील कसे खेळतात. 7 समुद्रापार आपला मुलगा तिथून लाईव्ह बघत आहेत प्रक्षेपण युट्यूबवर. SKPL हे काय सामान्य टुर्नामेंट राहिलेली नाहीये. 7 समुद्रापार गेलेली आहे. मेंढपाळ. पुन्हा एकदा रोहित जयस्वाल, मनोज मगदुम. सिंहगडचा नौका बॉलर. मंगेश. किरण कुठे? किरण. सुंदर असा मारलेला चेंडू, त्यावर एकच धाव. दर्रू गुप्ता, दर्रू डिसुजा, दर्रू फर्नांडिस. एकदा मारलेला चेंडू डायरेक्ट हिट आउट. माने साहेब तुम्ही चुकीचं केलं. प्लेयर लोकांनी बाहेर आहे. हो सैफ खान, चलो सैफ खान, प्रतीक लोटे चला बाहेर या, बाहेर या. देवगिरी खेळली नाही म्हणून का तुम्ही आज घुसताय का डायरेक्ट? हो बाहेर. हो गुड बॅटिंग. सचिन मामा. हो सचिन मामा. म्हणत दररोजसाठी 100 रुपये आलेत. दरू हा दत्ता पाचरनेकडून फिल्डिंग साठी आलेले आहेत. कंट्री कैलासवासी. हॅलो हॅलो. कैलासवासी भोसले. दत्ता पाचार.